नमस्कार यूट्यूबकरांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, ते बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद यूट्यूबकरांनो. दिसतं तसं नसतं, नसतं तसं दिसतं, म्हणून जग फसतं. आणि कधी कधी जे दिसतं ते कल्पनेपेक्षाही विलक्षण असतं. आज खूप दिवसांनी सावंतवाडी एसटी डेपोमध्ये एसटी पकडण्यासाठी उभा होतो. संध्याकाळची वेळ होती. समोरच वाऱ्याच्या जोराने हलणारी नारळाची झाडं दिसत होती. हवामान खात्याने कोकणात येत्या 2 दिवसात वादळाचा अंदाज व्यक्त केला होता. कदाचित हा वाढलेला वाऱ्याचा वेग त्या वादळाची पूर्वसूचनाच होती. जसा वाऱ्याचा वेग वाढू लागला, आम्ही सर्व प्रवासी एसटी डेपोच्या छपराखाली आडोशाला आलो. इतक्यात आपली नियोजित एसटी हेडलाईटचा प्रकाश टाकत डेपोमध्ये हजर झाली आणि सर्व प्रवासी एसटीमध्ये शिरले. आणि जसा वाऱ्याचा वेग थोडा मंदावला, मास्तरांनी एसटीची घंटी मारली. एसटी मजल दर मजल करू लागली आणि प्रवास सुरू झाला. जसा जसा काळोख अजून गहिरा होऊ लागला, प्रवासाची मजा अजूनच वाढू लागली. झाडीझुडींचा येणारा एक ओळखीचा गंध आणि रातकिड्यांचा आवाज यामुळे वेगळीच वातावरण निर्मिती होऊ लागली. आणि यातच बाजूला बसलेल्या एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या काकांशी माझ्या गप्पा सुरू झाल्या. ते एक 70-75 वर्षांचे गृहस्थ होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचा प्रवासाचा अनुभव दांडगा असल्याचं जाणवत होतं. म्हणून मी सहज त्यांना विचारलं की मी असं ऐकलेलं की पूर्वी बोटीनेही मुंबईतून कोकणात जाता येत असे, ते खरं आहे का? तसं त्यांनी होकारार्थी मान हलवली. मी पुन्हा विचारलं, पण मग मुंबई कोकण बोटीचा प्रवास बंद का करण्यात आला? तशा त्यांनी भुवया उंचावल्या आणि म्हणाले, खरंच ऐकायचं तुला? मी हो म्हटलं आणि ते सांगू लागले. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी एक 20-25ला तरुण होतो आणि पहिल्यांदाच बोटीने कोकणात निघालो होतो. ते थंडीचे दिवस होते. पहाटे 7 वाजता मी आणि माझा मित्र मुंबईच्या वडाळा इथल्या शिवडी जेट्टीला हजर झालो आणि समोर 2 दिमागदार जहाजं उभी होती. एवढी मोठी जहाजं मी आधी कधीच पाहिली नव्हती. कोकण शक्ती आणि कोकण सेवक अशी त्यांची नावं होती. तेव्हा
कोकण शक्ती आणि कोकण सेवक अशी दोनच कोकणात प्रवासी वाहतूक करणारी जहाजं होती. त्यामुळे त्या दोघांपैकी कुठल्याही एका जहाजात जागा मिळणं तितकं सोपं नव्हतं. पण आमच्या एका मित्राचा मित्र कोकण शक्ती जहाजावर रडार ऑपरेटरचे काम करी. त्यामुळे आम्हाला इकॉनॉमी क्लासची 2 तिकीटं त्याने उपलब्ध करून दिली होती. आधी कोकण सेवक जहाज भरलं आणि पुढे निघालं आणि काही मिनिटांच्या अंतराने आमचं कोकण शक्ती जहाजही निघालं. जहाजाला एकूण 3 मजले होते. सगळ्यात खाली इकॉनॉमी क्लास, जिथे सामान्य लोक असत. मधल्या मजल्यावर एक्झिक्युटिव्ह क्लास, म्हणजे व्यापारी तसेच श्रीमंत लोक. आणि अगदी वरच्या आणि कमी जागेच्या मजल्यावर लक्झरी क्लास, म्हणजे सरकारी पदाधिकारी आणि विशेष परदेशी पर्यटक अशी प्रवाशांची विभागणी केलेली असे. मित्राचा मित्र त्या जहाजावर रडार ऑपरेटर असल्यामुळे आम्हाला ऑपरेटिंग रूममध्ये बसायची अलिखित परवानगीच मिळाली होती. त्या ऑपरेटिंग रूममधून आमच्यापासून पुढे निघालेलं कोकण सेवक जहाजही दिसत होतं. कोकण सेवक पुढे आणि कोकण शक्ती मागे अशी जहाजांची जोडगोळी कोकणाच्या दिशेने निघाली. मुंबई सोडल्यावर जहाजं गहिऱ्या समुद्रातून मार्गक्रमण करू लागली. मागे आता शहराची पुसटशी किनार दिसत होती आणि दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र. संपूर्ण सकाळ तशी सामान्यच गेली. पण मध्यान्हाच्या वेळी वातावरण थोडं बदलल्यासारखं वाटलं. लाटा आता जरा जोरातच उसळी मारू लागल्या होत्या. वाऱ्याचा वेगही काहीसा वाढला होता आणि वातावरण जास्तच ढगाळ बनत गेलं आणि हवेत पुन्हा एकदा गारवा निर्माण झाला. आणि त्याच वेळेस त्या रडार ऑपरेटर मित्राला रडारवर एक गोष्ट निदर्शनास आली. ती म्हणजे आमच्या जहाजापासून साधारण किलोमीटरभर अंतरावर एक जमीन दिसत होती. पण प्रत्यक्षात समोर काहीच दिसत नव्हतं. गहिऱ्या समुद्रात अशी मध्येच जमीन किंवा एखादं बेट कुठून आलं अशी चर्चा जहाजावर सुरू झाली. आणि थोडे अजून अंतर कापल्यानंतर समोर एक भली मोठी धुळीची भिंत तयार झाल्यासारखी दिसत होती. आणि ती भिंत जितकी रुंद दिसत होती त्याहीपेक्षा ती उंच होती. जणू काही ती आकाशाला टेकलेली होती. समुद्रावर धुळीची अशी भिंत तयार होण्याचा प्रकार मी पहिल्यांदाच पाहत होतो. आमच्या पुढे असलेलं कोकण सेवक जहाज हळूहळू त्या भिंतीत लुप्त होऊ लागलं आणि पाठीमागून आता आमचं कोकण शक्ती जहाजही तीच पुनरावृत्ती करणार इतक्यात वातावरणात हिरवट धुकं पसरलेलं दिसलं. त्या हिरवट धुक्यामुळे वातावरण आता अधिकच गूढ आणि रहस्यमय बनलं होतं आणि जहाजावर असलेल्या होकायंत्राचे काटे गरागर फिरू लागले. हे काय होतंय आम्हाला काहीच समजलं नाही. पण मॅग्नेटिक फील्डबद्दल काही लोक बोलत असल्याचं आम्ही ऐकलं. म्हणजे जहाज एखाद्या अतिसक्रिय चुंबकीय क्षेत्रातून मार्गक्रमण करत होतं. आता आमचं जहाजही त्या धुळीच्या भिंतीतून चाललं होतं आणि त्या धुळीमुळे जहाजाच्या आजूबाजूचा परिसर नीटसा दिसत नव्हता. आणि इतक्यात वीज पडावी असा मोठा आवाज झाला. काय झालं कोणाला समजलं नाही. जहाजावर एकच हल्लकल्लोळ माजला. पण काही मिनिटातच त्या धुळीच्या भिंतीतून आमचं जहाज बाहेर पडलं. आता हवेतला गारवाही कमी झाला होता. ढग हळूहळू नाहीसे झाले. आता रडारावर ती जमीनही दिसत नव्हती. पण रडारावर अजून एक गोष्ट दिसत नव्हती. ते म्हणजे आमच्या पुढे चालत असलेलं कोकण सेवक जहाज. ते आता प्रत्यक्षातही दिसत नव्हतं. आमच्या कॅप्टनने त्या जहाजाशी संपर्क साधण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. आणि त्या दिवशी फक्त एकच जहाज कोकणात पोहोचलं. ते म्हणजे आम्ही प्रवास करत असलेलं कोकण शक्ती जहाज. आणि कोकण सेवक जहाज मात्र
सगळ्या प्रवाशांबरोबर अख्खच्या अख्खं गायब झालं होतं. पुढे काही दिवस त्याचा शोध घेतला गेला, पण त्या जहाजाचा काहीच थांगपत्ता लागला नाही. आणि त्यानंतर एक दिवस ही मुंबई कोकण प्रवासी जहाज सेवा बंद झाल्याची बातमी वर्तमानपत्रात झळकली. असं म्हणून काका गोष्ट सांगायचे थांबले आणि मी मात्र विचार करत होतो की खरंच एखादं जहाज असं गायब होऊ शकतं का. आणि एसटीच्या खिडकीतून समोर पाहिलं तर आमच्या पुढे गेलेली एक एसटी एका वळणानंतर अचानक दिसेनाशी झाली आणि वातावरणातली गूढता अजूनच वाढली.